वा 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 कस काय आपला नमस्कार 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 कसं चाललंय सगळ्यांचं? अरे मग तुम्ही 4-5 दिवस झाले गावामध्ये दिसले कुठं गेले कुठं होते? बॉम्बे बॉम्बे कशाला सांगा 7 करायला गेले होते? अरे हा राम खोराडे तुम्हाला काय अक्कल आहे का? तुम्हाला काय अक्कल आहे का? गावामध्ये लय मोठी भांडणं पाक डोका फोडाफोडी पाक रक्त साडी एकामेकाचे मुडके पडले असते. माझ्यामुळे माणसं वाचली, रक्ताचे पाठ वाहिले. हे पण भांडण एवढी खास नव्हती. भांडण झाली कोणाची? ही भांडण झाली कोणाची? तुझ्या बापाची आणि ह्याच्या आईची. शपथ मी काही खोटं बोलतोय. लय मोठी भांडण घरी जाऊन तुझ्या आईला नीट समजावून सांग. रात्रीचे 1 बघत नाही 2 बघत नाही, कधी बी तिने माझ्या बापाची कधी तुझ्या आईला सांग समजावून. बापाला काय सांग, तुझ्या बापाला काय सांग, तुला खरं तुझ्या बापाला. अरे तुम्ही ऐकून तर घ्या. ही भांडण झाली कशावर? ह्याच्या बापाचं भितार ते तुझ्या आईच्या मोहरीवर पडलं. शपथ मी काय खोटा बोलतोय. लय मोठी भांडण होणार आहे. आईच्या मोर नको म्हण, नादेव म्हण नादेव. आणि आईच्या मोहरीवर भांडण आई काय कुचमती काही. मी भितार कसं काय पडलं? पावसाचं वातावरण आहे, सारखं पाऊस झिरझिर पाऊस चालू आहे नाही, तेव्हा त्या पावसाचं पाणी शिरले ह्याच्या बापाच्या भिताऱ्यात. शेजार धर्म आहे. तू जरी तुझ्या घरामध्ये मुतला तर ह्याच्या घरामध्ये उभं जातोय. मग ते पाणी शिरल्यावर भितर कसं झालं? किल्लं झालं. त्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा त्या पावसाचं पाणी ह्याच्या बापाच्या भितऱ्यात शिरल्यामुळं ह्याच्या बापाचं भितार तुझ्या नाहणीच्या मोहरीवर पडलो. अरे मग येड्या तुझ्या आईची मोहरी तुंबली ना? आले भाई आले. हा नाहणीची मोहरी तुंबली ना? मी गेलो होतो आणि माझ्या मित्राच्या आई वडिलांची भांडणं सोडवायला पाहिजे. पण मी माझ्या डोक्यात आयडिया आली. पळत माझ्या घरी गेलो. माझ्या बापाचा आणला बांबू. काय करतो? त्याचा हात मोडतो. का बरं? बाबू असं सरळ असतो, असं हलत नाही. कान परफुडी बांबू वल्ला असले तर शेंडा असतात. माझ्या बापाचा आणला बाबा आणि मी काय केलं? ह्याच्या आईच्या मोहरीमध्ये असा कसती सारला. मग एका दणक्यात तुझ्या आईची मोहरी मोकळी झाली. तुंबली होती ना बाबा. आता तुझ्या इकार पडल्या. मी म्हणतो याच्या बापाच्या बाबू 20 पडून 17-18 तुकडे का नाही झाले? काय तुझी वासना? अरे काय तुझी वासना? अरे याच्या बापाच्या बाबू हीच म्हणून 17-18 तुकडे झाले असते तर तुझ्या आईची मोरी कुणी मोकळी केली असती? माझा बरोबर तुझी म्हातारी वाचली ते. कुमार हो. तुझ्या बापाचा बाबू लई मोठा बाबू. मोठा बाबू असला मोठा बाबू आता पण ठेवत होतो कुठं? तुमच्या दोघांच्या आईच्या वाट्यावर. त्या आईला हिताला नाही निवडायला बोच उडायला. अरे मित्र भेटला तुझ्यावर चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही. मला कशा करता बोल. आपल्या गावासाठी कार्यक्रम आणला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं भरपूर करमणूक आणि मनोरंजन झालं पाहिजे. संजू म्हणते अरे पुष्यगाव यात्रे मुक्कामी मोठा तमाशा आलाय. सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजयीचा तमाशा. अहो एवढंच काय, राष्ट्रपती पुरस्कार विजयीचा नंबर 1 तमाशा, सर्वांचा चाहता तमाशा, दर्जेदार तमाशा, सातारा जिल्ह्याचा तमाशा.